Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. कॅन्टीन मारहाण प्रकरण राज्यभर गाजत असताना माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर जहाल टीका करीत लुंगी सोडून कानशिलात लगावण्याचे वक्तव्य केले होते. यावर आमदार गायकवाड यांनी देखील जलील यांच्यावर हल्लाबोल करीत इतना मारूंगा अशा धमकीचे प्रत्युत्तर दिले. दरम्यान इम्तियाज जलील यांनी जगह आपकी वक्त आपका बताइए कहा आना है असे आमदार गायकवाडांना चॅलेंज केल्यानंतर ते बुलढाण्यातील इक्बाल चौकात 20 जुलै रोजी येत आहेत. यावेळी आमदार गायकवाड किंवा माजी खासदार जलील यांच्यात काय कलगीतुरा रंगतो हे पाहणे उत्सुकाचे ठरणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. यावर प्रतिक्रिया देताना एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. मी त्या वेटरच्या जागी असतो तर आमदार संजय गायकवाड यांची लुंगी सोडून कानशिलात लगावली असते असे जलील यांनी म्हटले होते. त्यानंतर जलील यांच्या या वक्तव्याला आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले. तुम्ही त्या हॉटेलचे कंत्राट घेऊन दाखवा. या वेटरला तर 2च घुसे मारले आहेत. तुम्हाला एवढा मारेल की तुम्ही हॉटेल चालवायच्या लायकीचे सुद्धा राहणार नाही असे आमदार संजय गायकवाड यांनी इम्तियाज जलील यांना म्हटले. दरम्यान इम्तियाज जलील यांनी पुन्हा त्याचे प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की मला धमकावण्याची भाषा करत आहेत. आमदार गायकवाड साहेब, जागा तुमची, वेळ तुमची, सांगा कुठे यायचे आहे. मला तुमच्याशी काही देणे घेणे नाही, परंतु तुम्ही काही चुकीची हरकत करत असाल आणि त्या गरिबासाठी आवाज उठवणारा कोणी नसेल आणि आपले मुख्यमंत्री हसत हसत या प्रकरणावर उत्तर देत असतील तर अशा गरिबासाठी मी जरूर उभा राहीन. यानंतर इम्तियाज जलील बुलढाणा दौऱ्यावर येणार असून शहरातील इक्बाल चौकात त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर मोताळा, मलकापूर व नांदुरा येथे सुद्धा त्यांची सभा होणार आहे. दरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी त्यांना मारण्याचे खुले चॅलेंज केले होते. आता ते त्यांना थेट भिडतील की त्यांच्यावर नुसतीच तोफ डागणार याची चर्चा सुरू आहे. इम्तियाज जलील भाई, वो होटल का कंट्रैक्ट तुम लो और फिर ये खाना खिला के दिखाओ. इसको तो 2 ही डोसे लगे, तुमको तो ऐसा मारूंगा कि फिर से तुम होटल चलाने के लायक रहेंगे.